अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक 2 ऑगस्ट 2024 बुधवारला सकाळी 5 वाजता कीर्तन कार्तिक मास मंडळीची सुरुवात लहान मंदिरात ढाल बसवून मुख्य मंदिरात महाराजांच्या अर्जेने विश्वस्त मंडळीचे उपस्थितीत करण्यात येणार आहे आणि दुपारी 4 वाजता संस्थांच्या वतीने अमावस्या निमित्त चंदन उटीचा कार्यक्रम आणि रात्री 8 ते 11 वाजता अवधूत नाम प्रबोधनकार रेखा सुरकार तळेगाव जिल्हा वर्धा यांचा महाराजांचे ओवीवर प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाकरिता अन्नदान दाते शिला गजानन कांबळे कवाडी जिल्हा वर्धा व किसना प्रल्हाद हिवाळे हर्सुल जिल्हा यवतमाळ यांच्या सहभागातून आणि संस्थांचे अन्नदान समितीच्या नियंत्रणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। कार्तिक मास मंडळीमध्ये बाहेर गावातील अवधूत भजन मंडळीचा दैनंदिन सहभाग राहणार आहे। त्याकरिता संस्थांच्या वतीने दिनांक 2 ऑगस्ट 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीचे भजन पाळीचे नियोजन तयार करण्यात आले आहे। या सहभागी अवधूत भजन मंडळीकरिता संस्थांच्या वतीने चहा नाश्ता आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे। श्रीफळ देऊन मंडळाचा सत्कार आणि नवीन सहभागी मंडळांना महाराजांची गाथा भेट म्हणून देण्यात येणार आहे। बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांकरिता संस्थांचे अन्नदान समितीच्या वतीने दैनंदिन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच संस्थांचे प्रसादालयामध्ये प्रसाद देणगी पावती घेऊन भाविकांना प्रसादाचा लाभ घ्यावा। संस्थांच्या गौरक्षणामध्ये भाविकांनी दान दिलेल्या गायी आहेत, त्यांची देखभाल संस्थान करीत आहे। त्या गायीकरिता चाऱ्याची नितांत आवश्यकता आहे। जे इच्छुक दाते असतील त्यांनी गौरक्षण मधील गायींकरिता चारा पाठवण्याची व्यवस्था करावी असे संस्थांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी तन मन धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, दिगंबर राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळींच्या वतीने करण्यात येत आहे। 5 पुत्र हैं जिनके रुक्मी, रुक्मकेसी, रुक्मरथ, रुक्ममाली और रुक्मबाहु। ये रुक्मिणी महारानी संतों के सत्संग में जाते जाते द्वारिकानाथ के बारे में इतना सुना कि मन ही मन द्वारिकानाथ से प्रेम कर लिए। लेकिन घर में बड़े लिखे रुक्मी की ज्यादा चलती थी। रुक्मिणी जी को पता चला तो बेचारी बड़ी उदास हो गई। अभी लगन पत्रिका लिखने नहीं हो रहा, मेरा विवाह एक राक्षस से कराया जा रहा है। तो कहा जिनसे तुम करना चाहती हो उन्हें पता है? कहा नहीं। तो कहा एक पत्र लिख दो। और रुक्मिणी महारानी ने 7 श्लोकों में एक पत्र लिखा है। सुदेव पीयूष ठोंबरे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चांदूर रेल्वे। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।